सर्वकार्येषु सर्वदा। ओम नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाशा, नमो आद्य रूपा अनंता परेशा, नमो मंगला मंगलद्वैतहारी, नमो तत्कृपा पूर्ण दोषा निवारी। तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी, तुझे पाऊले सेवुदे ग्राम रूपी, तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्यानंद लोकी भरू दे। खरे नाम निष्काम हित ग्राम सेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा। कळोए वळो देहकारी पडू दे, घडू दे प्रभू एवढे घडू दे, घडू दे प्रभू एवढे घडू दे। वसुदेव सुतं कंस चाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु, देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्यं, मोक्षमूलं गुरुकृपा। खण्डमण्डलाकारं व्याप्तयेनं चराचरं, तत्पदं दर्शितमेनं तस्मै श्री गुरुवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धु च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देवा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, गंगाततं तदतुषितं तत्त्वमस्यासि लक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वदिशासीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि, सद्गुरु तं नमामि, सद्गुरु तं नमामि। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याय हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः, श्रीकृष्णाय नमः, श्रीकृष्णाय नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, भागवत महापुराण की जय। पाहता पाहता आपला श्रीमद भागवत महापुराणाचा दुसरा दिवस आणि सत्राला सुरुवात होते आहे। काल आपण गोकर्णाचं उपाख्यान, नारदाचा हा जो आहे पूर्वजन्म, इतरत्र आपण ह्या कथा काल श्रवण केलेले आहे। आणि आज आपण हे जो पृथ्वीवरचा जो आदी मानव आहे, ज्याच्यापासून सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा मनुचं, तसंच कर्दम ऋषीचं पुन्हा कर्दमापासून उत्पत्ती झालेली 9 ज्या मुली आहेत, त्यांच्यापासून भगवान जो पहिला अवतार आहे 24 अवतारापैकी कपिल मुनी, त्यांचा जन्म झालेला आहे। इतरत्र आपण आज बघूया। तत्पूर्वी आपल्याला जीवाचा उद्धार करायचा आहे आणि जीवाचा उद्धार करण्यासाठी मार्ग कोणता, विशेष हा पहिला प्रश्न आपल्या समोर। आपण इथं आलेला आहोत नाही का? इथं आल्यानंतर हा जो भाग्यानं मिळालेला आपल्याला देह आहे, त्याचा या जीवाचा उद्धार करण्यासाठी आपल्याला एवढं मोठं करायचं आहे, नाही तर काहीही गरज नाही, नाही का? हा देह अनमोल आहे। कबीर महाराज जी म्हणतात, अनमोल मानव जन्म है देहन बारंबार, तरुवर की पत्ती झडे बहुरी न लागे डाग, नाही का? हा अनमोल मानव जन्म आहे। हा जन्म कसा आहे माणसाचा? अनमोल आहे, याचं मोल नाही करू शकत मनुष्य, याचं मोल नाही आहे, याचं मोल अनमोल आहे। ज्याला मोल अनमोल कशाला म्हणतात? ज्याला मोलच नाही,
अनमोल आहे, त्याची किंमतच करता येत नाही आपल्याला, त्याला म्हणतात अनमोल. या देहाची किंमत ठरवता येत नाही आपल्याला, नाही का. म्हणून हा अनमोल मानव जन्म है, देहन वारंवार तरवर की पत्ती झडे बहुरी न लागेला. ज्या प्रकारे झाडाचं पान तुटल्यानंतर डबल ती लागू शकत नाही, त्याचप्रमाणे हा मनुष्याला मिळालेला देह पुन्हा पुन्हा मिळू शकत नाही, नाही का. मग त्याच्यासाठी आपल्याला करावं काय लागल, तर माणसाला एकच इथं सा नरजन्मामध्ये आल्यानंतर कर बराई बुराई पदरी धरू नको. माणसाच्या मनामध्ये कोणतेच कल्प विकल्प नसायला नको, नाही का. कोण्याही जीवाचा नघोड मत्सर वर्म सर्व सर्वेश्वर पूजनाचे जे आहे ते का, जे सर्व चराचर सृष्टीमध्ये दिसून राहिलं आपले, नाही का. हरीची या दासा हरी दाही दिशा भाव जैसा तैसा हरी एक, नाही का. जे जे दृष्टी दिशे ते हरी रूप. प्रत्येक ठिकाणी हरीचं रूप आहे बाबा, नाही का. प्रत्येक ठिकाणी हे जे असं चल असो अचल असो काही असो ते हरीचं रूप आहे, एवढं लक्षात घ्यायचं आपल्याला. प्रत्येक ठिकाणी जर गेलो आपण तर आता नाही निदान दगडामध्ये सुद्धा तोच आहे. दगड तर सोडा, अणुरेणू मध्ये सुद्धा तोच आहे. फक्त आपल्याला पाहण्याची दृष्टी बदलावी लागेल, नाही का. आपल्याला पाहण्याची दृष्टी बदलावी लागेल. जशी तुमची दृष्टी तशी सृष्टी राहील तुम्हाला, नाही का. जशी दृष्टी राहील तशी सृष्टी दिसल. तुम्ही जर समजा काळा चष्मा घातला तर तुम्हाला जग काळं दिसल पूर्ण, नाही का. हिरवा घातला चष्मा आपण तर आपल्याला जग हिरवं दिसल. जसा तुम्ही चष्मा घालाल तसा तुम्हाला जग दिसेल, नाही का. म्हणून आपल्याला एक करायचं आहे का, जीवाचा उद्धार करण्यासाठी, आपल्या देहाचा उद्धार करण्यासाठी आपल्याला फक्त एकच तत्व आपल्याला बाळगायचं आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या देहाला लागणारी जी शिदुरी आहे ती शिदुरी आपल्याला इथून घेऊन जायची, नाही का. असं नाही पाहिजे, कारण का काही लोक करतात ना, रात गवाई सोये दिन गवाया खाए हिना जन्म अनमोल था कवडी बदले जाय, नाही का. दिवस काय करतात, दिवस खाण्यामध्ये गमावतात आणि रात्रीमध्ये पूर्ण झोपण्यामध्ये गमावतात, नाही का. दिन गवाया खाए रात गवाई सोये हिना जन्म अनमोल था कवडी बदले जाय. हिना म्हणजे हिरा, हिना म्हणजे हिऱ्यासारखा तुम्हाला दिलेला हा देह आहे, हा कवडी बदली जाय. कवडीची किंमत असते का काही? कवडीची किंमत काही नसते. त्याच्या बदल्यामध्ये आपण आपला देह अर्पण करत आहोत. हे आपली किती आपण चुकी करतो आहोत. आता जे माहित नाही समजा म्हणत ठीक आहे, पण ज्याला माहित आहे तरी त्याच्याकडेच वळत आहे. म्हणून आपल्याला हे भागवत कीर्तन श्रवण हे कशासाठी करायचे आहेत, नाही का. आपल्या या देहाचा उद्धार करण्यासाठी एवढं मोठं आटापिटा आपल्याला करायची आहे, नाही का. एक तुम्हाला दृष्टांत सांगतो मी का, हे एवढं कशासाठी. काही जणांना समजा एका महाराजांनी सांगितलं का, बाबा आपण जर भागवत जर समजा ऐकलं श्रवण केलं तर आपल्याला काय मिळते समजा म्हणाचं, भगवत प्राप्ती होते. एका जणाला सांगितलं का, बाबा तू भागवतामध्ये आलास ना तर असं कर ना, भागवतामध्ये आल्यानंतर तू आता असं कर, तू नामस्मरण करत जा. तो काय म्हणते, मला ते नाही जमत, ते नाही जमत मला. बरं, ते नाही जमत. दुसरं काय जमते तुम्हाला? टाळ वाजवणं जमते का तुम्हाला? नाही. दुसरा म्हणते, महाराज याच्याजवळ टाळ दिला, हा टाळ चाटत बसेल म्हणे वाजवाच्या ऐवजी, नाही का. समजलं माहीतच नाही काय का, नाही का. हा चाटत बसेल म्हणे, याने समजलंच नाही, याने समजणार नाही म्हणे टाळ कसा वाजवा लागते. तर मग बरं, तेही नाही जमत तुला, मग आणखी जमते तरी काय. बरं, हे जमते का म्हणे, तू गंध लावत जा दररोज. गंध तेवढं महाराज कोण करेल म्हणे, उठा आंघोळ करा गंध लावा, तेही नाही जमत म्हणे. बरं, तेही नाही जमत तुला, ते एक कर म्हणे, तू तुझ्या घराजवळ कोणी असा भाविक भक्त आहे का, माळकरी आहे म्हणे, एक जण आहे, एक जण आहे. मग असं कर, तो आहे ना, तर तो गंध वगैरे लावत असेल. हो महाराज लावते, दररोज लावते, फक्त ते गंध पाहत जा म्हणे. काय म्हणे, ते गंध फक्त पाहत जा तू. हा, ते जमते. दुसऱ्याचा आम्हाला पाहणं जमते, कारण आमच्या घरातलं आम्हाला नाही दिसत, दुसऱ्याच्या घरचं लवकर दिसते, नाही का.
आपल्या घरचं दिसणार नाही आपल्याला, आपल्या घरी अंधार असेल पण दुसऱ्याच्या घरचा बरोबर आपला उजेड दिसतो, नाही का? असो तर मग हे तेवढं जमते म्हणे. मग ठीक आहे, उद्यापासून तेच काम कर म्हणे तू. मग याचं तेच काम. हा उठला का तो आपल्या दाराशी उभा राहत होता आणि तो जो होता तो टिक्का लावत होता दररोज बुक्का, तर तो त्यानं पाहिल्याशिवाय हा जेवण करत नव्हता. मात्र काय नाही, त्यानं पाहायला बस, मग तेव्हा तो जेवण वगैरे आंघोळ गिंघोळ जेवण वगैरे करून आपल्या कामाला. असं करता करता भरपूर दिवस झाले. एक दिवस काय झालं, एक दिवस असा झाला, हा उठाच्या अगोदरच तो निघून चालला गेला, नाही का? आणि हा वाट पाहत बसला, आता येईल मग येईल, आता येईल मग येईल. आता तो वाट पाहत बसला, तो काही आला नाही. मग तो घरी चौकशी करते आजूबाजूला, का हा तर केव्हाच गेला म्हणे. गाढवाचा धंदा होता, म्हणजे कुंभार होता तो. तो कोण होता? कुंभार होता. आणि माती आणण्यासाठी, मळके बनवण्यासाठी माती आणण्यासाठी तो गडीवर गेला. तो पांढरी माती आणण्यासाठी तो गेला म्हणे. केव्हाचा कुठे गेला म्हणे? गडीवर माती आणण्यासाठी. या बहादरानं काही पाहत होतं त्याला, यानं विचार नाही केला, यानं हा धावत 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 गडीवर गेला. गडीवर हा खोदून राहिला होता आपला माती, गडीवर टाकत होता आणि खोदत होता. खोदता 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 त्याच्यामध्ये त्याला लागला हंडा. त्याला काय लागला? हंडा लागला त्याला. हंडा लागल्याबरोबर आता तो हंडा काळाशी, हा तेवढ्यात जाळाशी. हा गेल्यानंतर आता कोण आलं इकडून असं यानं पाहिल्याबरोबर तो जो आला त्यानं त्याचा टिक्का पाहिला. तो का म्हणते बस बस बस, पाहिलं 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 आणि बस तो पळायला लागला. अरे तू थांब थांब थांब, यातनं अर्ध देतो ना. अरे तू थांब थांब थांब, यातनं अर्ध देतो ना. तो म्हणते नाही नाही नाही, पाहिलं पाहिलं. तो पळून गेला, घरी गेला. या कुंभाराला असं वाटलं, यानं तर पाहिलं, आता हा जर जाऊन सांगून पोलीस आले तर हे चाललं जाईल. मग आता हा कधी घेऊन गेला, लवकरात लवकर त्याच्या घरी गेला. अरे म्हणे थांब म्हणे, तू म्हणे चुपचाप राह म्हणे, तुला यातलं अर्ध देतो म्हणे. आता त्याला माहितच नाही काय अर्ध व्हायचं, त्याला माहितच नाही अर्ध काय व्हायचं. यानं काय केलं, अर्ध त्यातलं मळक्यातलं सोनं नाणं जे होतं समजा ते घेतलं आणि अर्ध त्याच्या घरी नेऊन दिलं. त्याच्या घरी नेऊन दिलं. हा तर म्हणे मी विचारच करतो, हा हे आलं कुठून याच्याजवळ आणि हे मला कसं आणून दिलं. आणलं त्यानं घरी. घरी आणल्यानंतर आता झाला हा दृष्टांत झाला ना. आता याच्यावरचा सिद्धांत असा आहे, त्यानं नामस्मरण, त्यानं फक्त टिक्का पाहिल्याचं त्याने अर्ध मळकं भेटलं. लक्षात घ्या, त्यानं फक्त काय केलं होतं, टिक्का पाहिला होता कपाळीत, तर त्याला अर्ध भेटलं धन. जर लावलं असतं तर किती भेटलं असतं? गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणण्याचं तात्पर्य, लावलं असतं त्यानं तर किती भेटलं असतं? फक्त पाहिलं तर त्याला अर्धे भेटलं, तर लावलं असतं तर किती भेटलं असतं? हे याच्यावरचं आहे, नाही का? मनोवांछित तुझे हे फळ म्हणून या तुझी भक्ती केली. मनोवांछित तुझे हे फळ म्हणून या तुझी भक्ती केली, नाही का? पण इथंच आपल्याला काय याच्यावरचं समजा म्हणायचं, देव आहे ना, देव आहे, पण आपण त्या देवाला विसरून गेला, नाही का? देव आहे, भाव जसा तुमचा असेल तसा तुम्हाला देव प्राप्त होईल, नाही का? भाव धरी तया तारील पाशानं, दुर्जना सज्जन काय केली. भाव जर असेल तर तुम्हाला गोटा सुद्धा पाहू शकते, गोट्यामध्ये सुद्धा देव आहे. भाव असेल तर. भाव जर नसेल तुमच्यामध्ये तर चतुर्भुज परमात्मा तुमच्या सानिध्यामध्ये जरी उभा असला तरी तुम्हाला तो पावणार नाही, कारण तुमचा विश्वासच नाही, नाही का? विश्वास असायला पाहिजे. म्हणून भाव तिथं देव ही संतांची वाणी. तुकडोजी महाराज म्हणतात, भाव तिथे ही संतांची वाणी, आचारा वाटून पाहायला का कोणी. भाव तिथे देव आहे, भाव तिथे देव आहे. ही संतांची वाणी आहे आणि आचार वाचून पाहायला का कोणी. शब्दाच्या बोलण्याला शांती नाही म्हणे, शब्दाच्या बोलण्याला शांती नाही, नुसतं शब्दानं बोललो आपण नाही. भाव असेल तरच तिथं देव आहे. भाव धरी तया तारील पाशानं, नाही का? भावी विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळी विन शक्ती म्हणून आहे. किती किती उदाहरण द्यायचे. भावी विन भक्ती, भाव जर नसेल तर भावे विन, भावा विन भक्ती नाही. भावा विन भक्ती नाही, भक्ती विन मुक्ती नाही. भक्ती जर नसेल तुम्हाला याच्यामध्ये तर मुक्ती मिळणार नाही, नाही का? अशा प्रकारचं. म्हणून आता भक्ती करायची आहे, तुम्हाला भक्ती करायची आहे, तर भक्तीला काय पाहिजे? कोणती अशी साधनं पाहिजे भक्तीसाठी? भक्तीसाठी कोणतीच साधनं पाहिजे नाही, काहीच नाही पाहिजे.
फक्त मनाचं साधन पाहिजे. काय पाहिजे? मनाचं साधन पाहिजे फक्त. काही साधनं नाही पाहिजे तुम्हाला, नाही का? एक म्हातारी होती, एक म्हातारा, दोघच जण होते. म्हातारी म्हातारा. शेवटी म्हातारी म्हाताराच राहायला लागते, कोणी साथ देत नाही. लक्षात घ्या, कोणी येत शेवटी दोघेलेच राहायला लागते. पोरं चार खंडीवर असत ना, खंडीवर समजते तुम्हाला? खंडीवर जर पोरं असले तरी दोघेलेच राहायला लागते, एवढं निश्चित ठेवून हृदयामध्ये ठासून घ्या. खंडीवर असले तरी शेवटी दोघांनीच राहायला लागते, नाहीतर वाटणी होते. मग बुडी याच्या इकडे एक दिवस, बुडी त्याच्या इकडे एक महिनाभर, बुडा याच्या इकडे एक महिनाभर असं होते. मग शेवटी त्या दोघांची ताटातूट करतात पोरं, नाही का? असो. तर मला एक म्हणायचं, ताटातूट फक्त त्याची नाही झाली पाहिजे, बाकी झाली तर चालेल, त्याच्याशी आपला संलग्न, आपला संपर्क असला पाहिजे. एक म्हातारी आणि एक म्हातारा होता. म्हातारी दररोज भागवतात जायची. म्हातारा थोडं काय होतं, ज्याला आपण हे म्हणतो ते टेटर होतं थोडस. म्हातारा टेटर होतं, ते राहतेच नाही. बुढी म्हणायची त्याला दररोज, अहो चाला ना, भागवतामध्ये किती भागवत गोड आहे, तुम्ही चालून तर बघ. हा, ते भागवत तुला दिलं, मला नको सांगू भागवत गीत बदलतं काही. आता बुढी आज म्हटलं, पुन्हा आणखी दुसऱ्या दिवशी म्हणजे चाला ना. आणि भाषा तर माहिती तुम्हाला, चालणं चालणं मरते का तिथे बसू बसू घरा, नाही का? घरामध्ये पत्ते खेळत बसते, नाही का? चालणं तिकडे मरते का, का ही भाषा राहते. कारण का, पहिली भाषा कशी असते, जेव्हा लग्न झालं तेव्हा, अहो या ना, बसाणा, हा शब्द नाही का? म्हणजे ती कालांतराने थोडीशी रट होत जाते आणि शेवटी अशी रट होऊन जाते, येणं बसणं मरते काय तिथं जा, ह्या पद्धतीचा. असो तो आहे निसर्गाचा नियम, त्याच्याकडे आपल्याला जायचं नाही का? मग ते बुढी दररोज म्हणायची, अहो चला ना. ते म्हणे तुला दिलं म्हणे, अहो गोड आहे, चला ऐका, ही संधी आहे, ऐकून घ्या. आता या पुण्याने विचार केला, बुढी दररोज म्हणून राहिली आपल्याला, नाही का? चला चला चला. बुढी सोबत आपण इतके मोठे वर्षे घातले, त्या बुढीच्या मतानच ऐकलं नाही आपण, हे काही बरं नाही, नाही का? चला बुढी म्हणतेच गोड आहे तर जाऊन पाहू एक दिवस. हा गेला ना, गेला. आता हे तर काही सर्क सुद्धा बसणार आहे का? पेंडाल टाकून होता, भागवत चालू होतं, मस्त रंगामध्ये भागवत आला, हा जाऊन बसला. यानं बरोबर जागा कशी कुठं पाहिली माहित आहे का? एक ते बांबू नसतात काय, बांबू लावलेले समजा मनाचे, आणि त्याच्यावर पेंडाल बांधतात. त्या बांबूच्या बरोबर रेट्यानं बसला. आता रेट्यानं बसला तर सहजच झोप येते. आता यानं कधी ऐकलं नव्हतं, याला आली झोप. यानं झोपलाय, हा असा झोपला, असं मान दिल्ली करून असा झोपला. आता झोप नाही काही तरेत पाहिजे ना, लागला बोलाले, असं लागला बोलाले. आता ते लोक इथे लक्ष तिकडे, हा इकडे घोरून राहिला. घोरता काय झालं, एक कुत्र तिकून येऊन राहिलं. ते कुत्र तिकून येऊन यानं पाहिलं, आणि कुत्र्याला माहित आहे का आपल्याला जागा सापडली. आता कुत्र दोनच ठिकाणी हे करते, लग्न करते, एक तर देवावर करते, आणि नाहीतर मग असं झोपलेलं असते त्याच्यामध्ये करते. आता तिकून आलं, ते आल्यानंतर हे बुड्याला पाहते, बुड्याचं तो होतं तसं, आ करूनच होतं आणि घोरून राहिलं होतं. ह्या कुत्र्यानं काय केलं, आलं आणि आपला गेम साधला आणि चाललं गेलं. आता ते यानंही याने थोडसा जाग आली, यानं काय केलं, तोंड मिटकून घेतलं. तोंड मिटकवल्यानंतर काय झालं, त्याला गेलं, ते आतमध्ये गेलं, ते लागलं तुरट. ते कसं लागलं, त्याला तुरट लागलं. आणि बुढी तर म्हणे गोड आहे म्हणे भागवत, हे तुरट कसं झालं म्हणे. बुढीने म्हणे, पुढे तू तर म्हणे गोड आहे भागवत असं म्हणत होती ना, हे तुरट कसं झालं म्हणे, हे तुरट कसं झालं म्हणे. आता तिलाही काही माहित नाही याचा प्रोग्राम काय झाला होता तर. म्हणे तुम्ही ऐकलंच नसेल म्हणे बरोबर. तर अहो ऐकलं म्हणे, आणि हे मी घेतलं ना त्याचा प्रसाद म्हणे, तो तुरट लागला म्हणे. आता बुडीला त्यातलं काही समजलं नाही. असं म्हणे तुले काय म्हणे, तुले काही समजत नाही, कधी भागवतात काही आला नाही म्हणे तू. बरं म्हणे, बरं आता तू गोड आहे म्हणे, ते तुरट झालं म्हणे. त्यानं बुड्याने विचार नाही घेतलं, बुड्यानं लट घेतला, बुडीले बसला झोपत.
बुडीने असं झोडपलं हिरवी निर्वी केली बुडी. आणि बुडी म्हणे माझ्या संग पाला आहे तुझा, तू काही चिंता नको करू. तेवढ्यात काय झालं, 2-3 दिवसात बुडा काय बिमार पडलं. मग तिला आता न्यावं लागलं म्हाताऱ्याला. ते म्हणे चला म्हणे दवाखान्यामध्ये. नेलं दवाखान्यात. आता असतं वेळ आहे म्हणे, घेतली खास. नेलं म्हातारा नाही का. नेल्यानंतर डॉक्टरकडे नेला. डॉक्टरनं मग इंजेक्शन वगैरे दिलं, त्याला सलाईन वगैरे लावली. हे औषध घे म्हणे, आणि यायला हालू हालू देतो म्हणे. डॉक्टर साहेब तेच तर संधी पाहिजे म्हणे मला. बरं हे हालू हालू देतो. ऐकलं का म्हणे. पुण्यानं समजा आक्षेप घेतला पाहिजे म्हणून. ऐकलं का डॉक्टर काय म्हणून राहिले. हो ना म्हणे, का बहिरा समजते का म्हणे मला. सांगतो ना म्हणजे म्हटलं ना हालू हालू देतो म्हणा. आता दिलं सांगितलं ना म्हणे, का बहिरा का म्हणे मी. बरं चल म्हणे घरी. बुड्याने आणलं घरी खोलीमध्ये बसवलं त्याला. आणि लावून घेतली खोली तिनं बुडीनं. आणि बुडी गेली. बुडी बसली का नाही हालवत बुड्याले. खल्ल 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 हाल. बुडामध्ये बसलावून मारते का खल्ल बसली का नाही हालत. बुडा ढिल्ला, बुड्याची नोटच ढिकले करून टाकले. अहो म्हणे ह्यापा म्हणे बोंबलू नको जास्त. डॉक्टरनं काय सांगितलं होतं. म्हणे हालून दिलं. औषध असेल ना हालू हालू नाही, तुला हालवायचं सांगितलं म्हणे. असं औषधचं नाव सांगितलं का म्हणे, औषध हालून देतो म्हणून. अच्छा बरं. तर मग आता काही औषध द्यायची होती बुड्याला औषध द्यायची होती. तर मग ते औषध होती. तर मग बुडा माग हे जात होती भागवतामध्ये देणं औषध. ते म्हणे थांब म्हणे, भागवतातून आली म्हणे, आता मला हरिपाठाला जायचं आहे, तू काही मरून नाही राहिला म्हणे, थांब म्हणे थोडसा. मग असं करता करता म्हणजे पुन्हा आणखी आली. ते देणं म्हणे औषध, थांब म्हणे स्वयंपाक करू दे म्हणे त्याचा. असं करता करता 2 दिवस लोटले. बुडीनं औषधच नाही दिली बुड्याला. मग बुडा म्हणे देणं औषध का मेल्यावर देशील का. तर बुडी म्हणे मेल्यावर घेशील का. उद्या करा याचे आज करा काही, भरोसाच नाही आयुष्याचा. मेल्यावर देशील का म्हणजे तू मेल्यावर घेशील का. हे कारण असं आहे, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुका पार नाही. अंतकाळी मनुष्याचा मृत्यू होतो ना, त्यावेळेस जर भगवंताचं नाव जर मुखामध्ये येत असेल ना, जसं गांधीजीचं आलं. गांधीजीनं काय म्हटलं मरण्याच्या वेळेस, हरे राम. जो मनुष्य म्हणण्यात आहे तुकाराम महाराज, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. तुकाराम महाराज म्हणतात मरण्याच्या वेळेस जर समजा नाव जर भगवंताचं आलं मुखामध्ये, त्याच्यासारखं पुण्यच नाही. पण नाव येतच नाही. नाव नाही येत. कोणाच्या येईल ते नाव. जो भागवत भक्त आहे, जो सात्विक वृत्ती आहे, आणि जो परमार्थाला जोडून आहे, सतत त्याला हरीशिवाय भगवंताशिवाय काही दिसत नाही, त्यालाच फक्त ते नाव मराच्या वेळेस येईल, अन्यथा नाही येतच नाही. त्याच्यासाठी आपल्याला कोणती गोष्ट जर करायची असेल तर वारंवार ती गोष्ट जर केली तर ती आपल्या लक्षात राहते, मृत्यू काळी आपल्याला आठवण येते नाही का. आता यायचं पाहतो ना, भजन पाठांतर भजन केलेली असता येत नाही. का नाही येत. कारण आपण वारंवार ते वाचत नाही, आणि त्याच्यावर काय एकदा धूळ बसली का ते आठवत नाही. म्हणून नित्य नेम आविन अन्न खाय तो स्वान वाया, मनुष्यपण भार वाहे ऋषभ. नित्य नेम आविन, नित्य नेम जीवनामध्ये जर असेल ना, अन्न खाय तो स्वान भार वाय ऋषभ. नित्य नेमाविन अन्न खाय तो स्वान वाया, मनुष्यपण भार वाहे ऋषभ. ऋषभ म्हणजे बैल. काय म्हणतात, नित्य नेम जर ज्याच्या जीवनामध्ये नसेल, अन्न हे स्वान जसं म्हणजे कुत्रा जसा अन्न भक्षण करतो तसं अन्न खाणे होय आपलं. जसा भार वाहे ऋषभ, ऋषभ म्हणजे जसा खासाला दुखल्यानंतर तो खासर घेऊन जातो, बंडी घेऊन जातो नाही का, भार वाहत राहतो, तसा आहे नाही का. म्हणून नित्यनेम मनुष्याच्या जीवनामध्ये काय असलं पाहिजे, नित्यनेम असला पाहिजे. आहे का तुमच्या, आहे का नित्यनेम तुमचा वगैरे, आपला नित्यनेम आहे का. नित्यनेम असायला पाहिजे. नित्यनेम जर जीवनात नसेल तर काहीच नाही. एका जणाचा काय होता, नित्यनेम होता. दृष्टांत सांगतो तुम्हाला. नित्यनेम होता एका जणाचा.
काय असायचा? एक जण बजरंग बलीच्या मंदिरामध्ये दररोज दिवा घेऊन जायचा, दररोज दिवा घेऊन जायचा. आणि याचा तर नित्यनेम होता, पण एकाचा नित्यनेम असा होता की यानं लावलेला दिवा विजवायला जायचा. एक जायचा लावायला आणि एक जायचा विजवायला. असे काही वर्ष होऊन गेले, असे काही वर्ष होऊन गेले. एक दिवस असा आला सोसाट्याचा, मधामध्येच पाऊस, धो 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 पाऊस, सोसाट्याचा वारा जसा आज आला तसा, नाही का? आज हवा नाही आली पण पाऊस आला, नाही का? आणि आल्यानंतर खूप पडून राहिला पाऊस, सोसाट्याचा वारा आहे. आणि आता याला असं वाटलं, जो दररोज दिवा लावायला जात होता त्याला असं वाटलं का याच्यामध्ये काही दिवा राहणार नाही, आणि आज एवढ्या मोठ्या वारा वायधून मध्ये आपण जातच कशाला, ठीक आहे उद्या गिद्या लावू आपण. तो त्या दिवशी गेलाच नाही. परंतु त्याचा जो दुश्मन होता, तो दुश्मन तेवढेही मोठ्या सोसायटीच्या वाऱ्यामध्ये पावसामध्ये गेला मंदिरामध्ये. गेल्यानंतर मंदिरामध्ये दिवा दिसलाच नाही, मंदिरामध्ये दिवा दिसलाच नाही. मग हा म्हणतो, अरे आज दिवा नाही दिसून राहिला आपल्याला. तो वापस आला घरी. काही काळ निघून गेल्यानंतर दोघांचाही मृत्यू झाला. पहा, दोघांचाही मृत्यू झाला. आणि एक जो नित्य नेमानं दिवा लावत होता तो दारापाशी होता, पहा. आणि जो विजवाने जात होता तो देवाच्या मांडीले मांडीत बसला होता. हा जो म्हणते दिवा लावणारा देवा, मी तुझी एवढी मोठी सेवा केली, एवढे दररोज तुला नित्य नेमानं दिवा लावत होतो, आणि हा तर विजवत होता, हा विजवत होता. आणि तो मी लावत असताना मला तू जागा तिथं दिली, नाही का? माझी पंग दूर टाकली, आणि याला तुझ्या पंक्तीत घेऊन बसला. हा कुठला न्याय आहे तुझा? हा कुठला न्याय आहे तुझा? भगवंत काय म्हणतात माहित आहे का? अरे हा जो आहे ना, जो तुला नित्यनेम तू चालू केला ना, तो नित्यनेम तू पाळला का म्हणे? नाहीतर का देवा? अरे एक दिवस सोसाट्याचा वारा आला होता, आणि एक दिवस वारा आल्यानंतर धो धो पाऊस पडत होता, आणि धो धो पाऊस पडत असताना तू दिवा लावायला गेलाय का? नाही म्हणे. परंतु तू दिवा लावायला गेला नाही, परंतु तुझा हा जो शक्ती होता दुश्मन, हा दिवा विझवायला गेला होता. यानं त्याचा नियम नाही मोडला, आणि तू तुझा नियम मोडल्यामुळं तुला तिथं जावं लागलं. गोपाळ कृष्ण भगवान की जय. तेच आहे जीवनामध्ये. नित्य नेम जर माणसाच्या जीवनामध्ये जर नसल तर मनुष्य अपयशी होतो, यश प्राप्त नाही माणसाला. म्हणून आपण पण नित्य नेमानं भगवत भक्ती झाली पाहिजे. नित्य नेम असला पाहिजे जीवनामध्ये, त्याशिवाय काही खरं नाही, नाही का? नित्य नेमानंच आपण कोणतीही गोष्ट केली पाहिजे, नाही का? कारण हा देह कसा आहे, क्षणभंगूर आहे, आज आहे उद्या नाही, नाही का? क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा. या माणसाच्या आयुष्याचा क्षण मात्रही भरोसा नाही. व्हारे सावध तोडा माया आशा, क्षणभंगूर नाही भरवसा, व्हारे सावध तोडा माया आशा. पुढे हुशार थोरा आहे वडसा, भजनाशी उरले ते पायगा. भजनाशी काय तुम्हाला उरला? आयुष्य कमी आहे, अल्प आहे, नाही का? आयुष्य, आणि त्यामध्ये आपण भरडल्या जाणार आहोत. भरडल्या जाणार आहोत आपण. कसं भरडल्या जाणार आहोत? चक्की चालू होती, एक चक्की चालू असताना कबीर महाराज तिकडून येऊन राहिले. कबीर महाराज येत असताना कबीर महाराज रडून राहिले. काय करून राहिले? रडत आहेत. का बरं रडत आहेत? चलती चक्की देख के